आणि आपल्या बरोबर आज आहे माझी मोठी बेबी सुप्रिया, माय क्वीन. पहिलं तर हाऊ डज इट फील की मम्मी इन्फ्लुएन्सर आहे. एवढं एक वेगळ्या लेवलवरती जातील गोष्टी. सो इनिशियली जेव्हा ते स्टार्ट झालं तेव्हा आम्ही पण बोलत होतो अरे काय चाललंय, की मम्माचे व्हिडिओज असतात तर मी कधीतरी टॅग करते किंवा मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवते किंवा इन्स्टावरती टाकते. सुप्रिया खरं खरं सांगते तुझी खरंच आई आहे का? काय पण म्हणजे माझी सिरियसली आई आहे. म्हणजे पुण्य तुझा भाऊ आहे. म्हणजे हो पुण्य माझा भाऊ आहे. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आहे शर्वरी. मी आहे तुमची काकी. आणि आपल्या बरोबर आज आहे माझी मोठी बेबी सुप्रिया, माय क्वीन. दे इंट्रोड्यूस. आई मी सुप्रिया आणि मी ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी बी. तर आता आम्ही म्हणजे तुम्हाला असे स्प्लिट इमेजेस दिसत असतील कारण आम्ही इथे आहोत कॅनडामध्ये आणि ती आता बोलते आहे इंडियावरनं. सो त्यामुळे असं आम्ही व्हर्च्युअली आजचं स्टोरी टाईम होणार आहे. सो वेलकम अगेन आजच्या स्टोरी टाईम व्हिडिओमध्ये. आणि आज स्टोरी टाईम म्हणजे आपण डी बरोबरच गप्पा मारणार आहे. थोडे अजून स्टोरीज रिव्हील करणार आहोत. हो 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 सगळ्यांना पाहायचं होतं माझी मोठी मुलगी कोण. नेहमी सगळे सांगतायत दोन्ही मुलींना दाखवा. तेव्हा ही माझी सुप्रिया आहे आणि ही माझी मोठी बेबी आहे. आणि तुम्हाला बघायचं होतं नेहमी कौतुकास्पद मी हिच्याबद्दल बोलते कारण ही माझी मेन पिलर्स आणि मेन सपोर्टर्स. आणि ज्या वेळेला ती लहान असताना जेव्हा तिच्यावर म्हणजे सगळं तिने पाहिलं आईचा मम्माचा सिनॅरिओ आणि ती एवढी टू बी स्ट्रॉंग झाली आणि तिने संपूर्ण मला कॅरी ऑन करण्याचं म्हणजे पुढे नेण्याचं काम आणि मम्माला सगळं सपोर्ट करण्याचं काम सुप्रियाने केलं. त्यामुळे समोर सुप्रियाला आज आणलंय आणि आज तिच्याशी तुम्ही बोला म्हणजे ती बोलणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे पुढच्या गोष्टी. ग्रोईंग अप दी आणि मम्मीनी तर एकदम टोटली असं वुमेन पॉवर तर दाखवलीच आहे. तर मग त्या रिलेटेडच आजचं आपलं स्टोरी टाईम असणार आहे. स्त्री शक्ती. येस. तर दीला बोलूया. दी पहिलं तर हाऊ डज इट फील की मम्मी इन्फ्लुएन्सर आहे. अच्छा, इट इज अ प्राऊड मुवमेंट फॉर अस. तो म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं एक वेगळ्या लेवलवरती जातील गोष्टी. सो इनिशियली जेव्हा ते स्टार्ट झालं तेव्हा आम्ही पण बोलत होतो अरे काय चाललंय, म्हणजे आम्हाला समजतच नव्हतं. देन मग पुण्याने थोडं टाकत गेला अँड येस ते एका वेगळ्या लेवलवरती गेलं. तिला लोक ओळखायला लागली आणि नाव इट इज समथिंग डिफरंट सिनॅरिओ. आता तर तिला एवढी लोक ओळखतात की कधी कधी मी असं सांगते की माझी आई आहे तर लोकांना विश्वास बसेल. ते लोक असं मला म्हणतात काय पण काय आर यू सिरियस दॅट शी इज युअर मदर. येस. ते काही जण तर असं बोलतात अरे खरंच तुझी आई आहे, इज शी युअर रिअल मदर. रिअल मदर काय असतं म्हणजे माझी खरीच आई आहे ती, खोटी कशाला असणार. सो येस आय एम फीलिंग प्राऊड ऑफ हर की ती जर्नी पुण्याने स्टार्ट केली तिच्या बरोबर जस्ट टू कीप हर एंगेज आफ्टर हर रिटायरमेंट. बट आता ही स्टोरी एका वेगळ्या लेवलवरती गेलेली आहे अँड वी आर रिअली प्राऊड ऑफ हर फॉर दॅट. टोटली. म्हणजे लोकांना अजून ट्रस्ट इश्यूज आहे की दी Yes, जेव्हा they पण have a बोलते trust की अरे issues. बापरे मम्मी आहे माझी, तर मम्मी आहे तर हा, बिलीव्ह मी करा ना. ह्याच्या- असं फेक कोण बोलतं हा. ते सांगा मला. नाही आणि मी ह्याच्यावरती 2 एक्झाम्पल्स पण देऊ शकते. सो जनरली असं होतं की मम्माचे व्हिडिओज असतात तर मी कधीतरी टॅग करते किंवा मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवते किंवा इन्स्टावरती टाकते. तर एकदा मी एक स्टेटस जेव्हा ती इंडियाला आलेली परत तेव्हा तिचं ते गेट टुगेदर होतं तेव्हा मी ते स्टेटसवरती ठेवलेलं माझ्या व्हॉट्सअप स्टेटसवरती की सो दॅट पीपल कॅन सी दॅट ब्लॉग. देन मला माझ्या एका हॉटेलियर फ्रेंडने मेसेज केला. सो बेसिकली ती होती बँगलोरची आणि मी मुंबईमध्ये. सो शी टेक्स्टेड मी, हे हाय कशी आहेस? मी बरी आहे. ती बोलते अरे मला ना जरा बोलायचं तुझ्याशी. मी बोल माझ्याशी काय झालं? बुकिंगच्या बद्दल तर आपण बोलूया, अजून माझ्याकडे काय आलं नाहीये. ती बोलते अगं नाही ग, नॉट दॅट, आय वॉन्ट टू टॉक टू यू पर्सनली. मी नीट काय पर्सनली म्हणजे ते बोलते तुझे स्टेटस ठेवलेस तर तुझ्या कोण लागतात. मला आधी वाटलं काय झालं, कुठलं स्टेटस गेले आणि असे एवढे क्वेश्चन्स ही विचारते. म्हणून मग मी स्टेटस बघितलं. ती म्हणली हा ती माझी मम्मी आहे.
आर यू सिरियस? 2 मिनिटं का मी तुला लगेच फोन करते. मग तिने तो व्हॉट्सअप मेसेज तिकडे एंड केला अँड देन शी कॉल्ड मी पर्सनली टू चेक. तर तिने मला विचारलं, सुप्रिया खरं खरं सांग की तुझी खरंच आई आहे का? मी बोलली, यार खरंच आई असते म्हणजे काय? खरंच आई आहे. तू ते व्हिडिओज ओपन कर, यू चेक माय प्रोफाईल. ती माझीच आई आहे. तर हाऊ कम तू नाईक लावतेस तुझं सरनेम? म्हणजे अगं गायत्री, माझ्या लग्नानंतरचं सरनेम नाईक आहे. देन शी वॉज लाईक की बट व्हाय यू चेंज युअर सरनेम? तुझी आई केवढी मोठी इन्फ्लुएन्सर आहे तुला माहिती आहे का? तुला नावावरती किती वेटेज आहे? म्हणजे आय नो बट हे आता सगळी जर्नी सुरू झाली आहे. आणि माझं नाव तर आधीच चेंज झालं बिकॉज आय जस्ट चेंज माय सरनेम. तर ती मला बोलली की हो वाव, पण त्या आल्यात ना इंडियाला? मी बोलली हो आली आहे. अरे मला भेटायचंय का, पण मला ना सुट्टी नाहीये, नाही तर मी आली असती. मी बोलली ठीक आहे, मी कधीतरी तुला व्हिडिओ कॉलवरती घेईन. तर ती बोलली हो वाव, माझे रिगार्ड सांग त्यांना, मला खूप आवडतात ना अँड त्यांचे ब्लॉग्स मस्त असतात, मी माझ्या आईला पण पाठवते. तर मी बोलली हो मी नक्की सांगेन. दिस वॉज द फर्स्ट इन्स्टन्स. त्याच्यानंतर सेकंड इन्स्टन्स माझ्याच बिल्डिंगमध्ये माझ्या समोरच्या विंडोमध्ये एक लहान मुलगी आहे. तिच्या आईने मला मेसेज केला की हाय गुड मॉर्निंग. मी बोलली गुड मॉर्निंग. आणि मी पण सरप्राईज, कारण मी जनरली असं कोणाशी बोलत नाही, बट ती माझ्या मुलीशी बोलते म्हणून मी थोडंसं तिच्या मुलीबरोबर बोलत असते. तर ती बोलते तुझ्या डीपी वरती ना त्या फोटोवाल्या काकू कोण आहेत, तू ओळखतेस का त्यांना, तुझं काय रिलेशन आहे? मी बोलली अशी का बोलते ही, पण मी तरी पण मला डीपी परत चेक केलं. तर मी बोलली अगं ही माझी आई आहे. ए चल काय पण काय. म्हणजे अरे काय पण म्हणजे माझी सिरियसली आई आहे. म्हणजे पुण्य तुझा भाऊ आहे. म्हणजे हो पुण्य माझा भाऊ आहे. हो म्हणजे तू त्यांची मोठी बहीण आहेस. म्हणजे हो मीच त्यांची मोठी बहीण आहे. काय म्हणतेस तू, मला तर अजून बिलीव्ह नाही होत आहे. मी बोलली अगं होच मीच तिची मोठी बहीण आहे त्यांची. ओ शेट, त्या एवढे वर्ष बोलतात, म्हणजे त्यांना फॉलो करतेय, त्या एवढं बोलतात की माझी मोठी मुलगी आहे, अशी आहे तशी आहे. बट मी काही इमॅजिनच केलं नव्हतं की तू त्यांची मुलगी आहेस का. तुमच्यामध्ये किती डिफरन्स आहे दोघींमध्ये? मी बोलले, हा बरोबर आहे, डिफरन्स तर आहे आमच्या दोघींमध्ये. तर मग ती बोलते अरे मी त्यांना किती फॉलो करते माहिती, मी खूप ऍडमायर करते. रात्री मी रील्स बघत बसली की मी बघतच जाते. म्हणजे अच्छा ठीक आहे. सो देर आर मेनी इन्स्टन्स. मी आता बोलली तर अजून भरपूर वेळ निघून जाईल याच्यामध्ये. बट कधी कधी मला पण असा डाऊट वाटतो, यार हे लोक असं का मला बोलतात की खरंच तुझी आई आहे का. म्हणजे येस आय नो आम्ही थोड्या वेगळ्या आहोत दोघीजणी पण, बट हा ती माझीच आई आहे. पण त्याला रिझन पण आहे ना, म्हणजे वेगळे हार्डशिप्स पण होते. म्हणजे मम्मीला ते हार्डशिप ते करावे लागले आणि तुला पण हार्डशिप करावे लागले फॉर अ सर्टन रिझन. आणि त्याच्यानंतर मम्मीला कसं ते मी आणि पुण्यानी थोडंसं अजून जास्त पॅम्पर करून आणि तिचं ते तिला आवडतं पण नटायला वगैरे, वेरच तुला आवडत नाही. तर त्याच्यामध्ये काय नाही एवढं बाबा, बिग डील मला आहे? तर अजिबातच नाही जमत. हो. आणि आय FYI कांट मी बेअर आणि ऑल दी दिस. आम्हाला काय बाबा रेडी व्हायला आवडत नाही. म्हणजे असं जसं आहे तसंच आम्ही मुठाके चले जाते. पण मम्मीला एकदम ती टाइम लावणार, अर्धा 1 तास तो मेकअप करणार, नो 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 रेडी नो, होणार. absolutely wrong. ऍब्सोल्युटली राईट आहे हे. माझं दीपक 10-15 बोलेल. मिनिटात सगळं रेडी होते. नाही मम्मी पण कुठली साडी साडी घालू, साडी मग नेसते. मॅचिंग त्याच्यावरती ज्वेलरी. आम्ही काय एवढा विचार करत नाही दोघं, आम्हाला जे भेटेल ते आम्ही घालून जातो. तर ते हा एक एक्झॅक्टली. मोठा डिफरन्स आहे मम्मी आणि दी मध्ये. बट अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे ते तर ठीक आहे, पण दोघींची क्वालिटी सेम आहे बाबा. मम्मी क्वालिटी आहे दोघांची पण. तर त्याच्यामध्ये काही नाही. म्हणजे काही तुम्ही जर दीशी बोलात आणि मम्मीशी बोला, सेम मम्मी क्वालिटी आहे. मम्मी अगेरी करेल याच्यावर. हो काय सगळं म्हणजे साम्य आहे दोघींचे. म्हणजे जे काही असेल प्रत्येक गोष्टीत, व्यवहारात, विचारात वगैरे तर साम्य आहे. आणि ते पटण्यासारखं असतं. तिलाही माझं पटतं आणि मलाही तिचं पटतं. म्हणजे मी काही सांगितलं तर ती व्यवहारिक. शांततेने ऐकून घेणार आणि त्याच्यावरती शांततेने विचार करूनच नंतर उत्तर देणार. आम्ही नाही अशी. मी आणि त्यामुळे पुण्य कसं opposite आहे. ही आणि पुण्य हे दोघे जण थोडेसे काय झाले, जनरेशन गॅप आहे. हा. आणि यांचे अति लाड केलेत मी दोघांचे. त्याच्यामुळे कसं झालं, लाड केल्यामुळे त्यांना थोडेसे ते लाडोबा आहेत. आणि हिला सगळं, सुप्रियाला कसं सगळं मॅनेज करावं लागलं. माझ्याबरोबर मी जॉबला होते, 2 शिफ्ट करत असल्यामुळे सगळं तिला तिचं शिक्षण करून घर मॅनेज करणं, बाकीचे सगळे व्यवहार ती सगळी बघत होती. त्यामुळे ती शी द मेन रिंग मास्टर. रिंग मास्टर म्हणजे संपूर्ण घराचं पैलू जो आहे, घराचा जो हातभार आहे किंवा त्याचा जो घराचा भार, तो सगळा तिने 90% ती सांभाळत होती.
पण आता आपण म्हणजे थोडासा असं फन एलिमेंट टाका, कारण मम्मी दी फर्स्ट टाइमच इंट्रोड्यूस होत्या चॅनलवरती आणि पीपल आर क्युरियस की अरे कसं काय मम्मी आहे वगैरे. तर मग आपण दीला विचारूया की दी, असे लोक असे तुला विचारलेत का की रीलवर जे कॉन्टेंट आहे ते आई तुमची खरंच अशी आहे का? हा, लोक विचारतात. मग त्याच्यावर तुझं आन्सर काय असतं? सो हा, त्याच्यावरती पण असं होतं कधी कधी. आता लास्ट वीकचाच इन्स्टन्स आहे. रोहनची एक फ्रेंड आलेली, कलिग. सो दे आर गुड फ्रेंड्स फ्रॉम लास्ट 50-20 इयर्स. तर ती फर्स्ट टाइम आलेली दिवाळीला घरी, आणि तिने मम्माला आता फॉलो करते, बट नॉट ऑन इन्स्टा, फेसबुकवरती तिने तिला बघितलंय. तर मी बोलली भरपूर बोलली मी सगळ्यांबद्दल. आणि मग ती मला बोलते, ओ वाव, युअर मदर इज सो नाईस, सो स्वीट ऑफ हर. बेसिकली ती कॅथलिक आहे. तर जेव्हा मी तिला मम्माचा फोटो दाखवला ना, बोलते, ओ शिट, शी इज युअर मदर. बोलली येस. आणि तुमच्या दोघींमध्ये खूप 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 सिमिलॅरिटीज आहेत. मी बोलली म्हणजे म्हणजे आता जे तुझं बोलणं आणि तुझ्या आईचं बोलणं ना सेम आहे ऑलमोस्ट. सो मला त्या सिमिलॅरिटीज तुमच्यामध्ये कळून बोलले ना येतात. मदर क्वालिटीज. हा, तर ती बोलते तुमच्या दोघींची थिंकिंग पण किती सेम आहे वेन इट कम्स टू युअर कल्चर, युअर फॅमिली. प्लस तुम्हाला असं सोशल लाईफ आवडत नाही जास्ती. त्यांना पण मी भरपूर ऐकते त्यांचे रील्स वगैरे, मला पण आवडतात त्या. सो वाव, यू आर ब्लेस्ड विथ अ पॉवरफुल मदर. येस, आय एम ब्लेस्ड. तर लोकांना नेहमी प्रश्न असतो की अरे जे कॉन्टेंट आहेत ते खरंच काकी अशी आहेत का? तर त्यावरती तुझं काय रिॲक्शन काय आहे? खरंच मम्मी हा, अशी ती आहे का? तशीच आहे. हा, ती तशीच आहे. हो. ती तशीच आहे. ती घरी पण अशीच बोलते, अशीच करत असते हा, सगळ्यांबरोबर. बडबड बडबड. अशीच बडबड करते. हा, अशीच बडबड. आणि आम्ही ऐकतो आणि इग्नोर करतो, कारण ती हा बडबडच करते. हा, ऐकतो तर आणि इग्नोर करतो. हा, आता मग एक सिम्पलचा एक एक्झाम्पल देते. ती नेहमी म्हणते की राणी, टिकली लावत जा, तुझ्या नवऱ्याची ग्रोथ होईल. आता टिकलीने माझ्या नवऱ्याची ग्रोथ कशी काय होऊ शकते हे मला लॉजिक आजपर्यंत कळालेलं नाही. मम्मीच्या लँग्वेज नोट डाऊन दिस पॉइंट. तर मम्मी ह्या म्हणजे गोष्टीवर खूप पिकी आहे, म्हणजे दीला ओरडते तुम्ही म्हणजे बघा हा, ना, बांगड्या डोक्याला घाला, कुंकू लावा, ड्रेस सिंदूर लावा. हा. कळलं ना? अगं साडी नेस आज कधीतरी चांगल्या हा, सणावारी हे साडी नेस. साडीवर आता ती नेहमीच ते बोलते नेहमीच मला. लेक्चर. आणि मला अजून आठवत पण नाहीये, मी 2 वर्षापूर्वी मी साडी नेसलेली. बापरे, त्याच्यावर ती किती एक्साइट झालेली. बापरे, तू साडी नेसलीस, वाव, तू किती सुंदर दिसते. असं 2 की बाबा वर्ष मी इतर सोड, वेळेला पण गोव्याला गेलेलो आपण आणि तू साडी गोव्याला गेलेलो घातलेली आपण लास्ट इयर. हा, हो. एक्झॅक्टली. आणि साडी साडी. घातलेली तिने, काय ती नजर बिजरचा टीका विका लावला. मी त्याने, मम्मा काय करते तू यार. सो मम्मी सो अँड हर ऑब्सेशन विथ साडी आणि हिंदू कल्चर. सिरियसली, इंडियन नाही, हिंदू नॉट कल्चर. इंडियन नॉट इंडियन इंडियन कल्चर. कल्चर. इंडियन हा, कल्चर बोलते ती. हा, तर मम्मीचं ऑब्सेशनच वेगळं आहे. तर हा, म्हणजे हे कॉन्टेंट. प्रेम ही लक्ष्मीच्या रूपातच यावं नेहमी. माझं एकच वाक्य असतं मुलांना, माझ्या तिन्ही बेबीना, की लक्ष्मीच्या रूपात या, सणवारी साडी नेसा, आईने जे चांगलं तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीने तुम्ही कॅरी ऑन करा. आणि करताय त्याच्याबद्दल मी कधीही मुलांवर काही बोलत नाही. पण तेही बिझी असतात त्यांच्या संसारामध्ये, नोकरी करणे, सगळं घर मॅनेज करणे, सगळे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण तिच्या असतात. त्याच्यामुळे मी काही तसं रागावत नाही. पण कधीतरी मनात इच्छा असते की नाही बाबा, आज दिवाळी आहे, आज लक्ष्मी पूजन आहे, आज काही पाडवा आहे, तर जरा साडी नेस गं. पण मम्मीचा तो एक पेटेंटेड वर्ड आहे की काय, जर ड्रेसअप नाही झाल्यावरती दी काय बोलते ही, काय अशा अबुबेमे सारख्या आल्यात. अबू It's बिबा इज द. perfect line. तुम्ही रेडी नसाल होत तर मम्मीचा टर्म आहे तुमच्यासाठी पण. अभूमिमेसारखी येऊ नकोस. हो. हा, आणि ते दुसरं एक काहीतरी लाईन आहे तिची, लंकेची पार्वती पण सुंदर दिसायची. अरे म्हणजे आम्ही काय लंकेच्या पार्वती आहोत का आता? आम्ही, आमची आई सुंदर तर आम्ही सुंदरच असणार ना. एक्झॅक्टली, नॅचरल. वी आर नॅचरल. एक्झॅक्टली. नॅचरल ब्युटी. आईनी दिलेलं इनर ब्युटी सौंदर्य. इनर ब्युटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर एक्सटर्नल ब्युटी. टोटली. मम्मीला नाही कळत, मम्मीला काय नट्टापट्टा करणं नुसतं. काय मम्मी टापटीप जाणं ना. तुम्ही टापटीप. खाल्लेलं कोणी बघत नाही, पण तुमच्याकडे रक्तशीरपणा आणि ताटामध्ये नीटनेटकं जाणं हे खायचं नाही, महत्वाचं आहे. खायचं नाही पण दाखवायचं. नीटनेटकं जाणं. आणि कुठे ना कुठे तो पुण्याची पण तीच क्वालिटी आहे, हिच्याकडनं चालेली आहे ती. काय नट हा, खायचं नाही, तो खातो पण त्याच्यात काय नाही. तो खाऊ तर उपाशी, राहू तर उपाशी. हो. पण दी अशी मम्मीनी आम्हाला रील मध्ये वगैरे फटकी मारतात, तर तुझा इन्सिडेंट हा, एक जे की मम्मीनी मारलंय आणि तू एकदम हा, शॉक मला ना, होती. हा, काय असं हा, फनी इन्सिडेंट. फनी इन्सिडेंट म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा मम्मा इंडियाला आलेली, तुला आठवतंय?
आणि मी रेयाजला बडबड 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 करत होती रेयाजच्या पाठी. आणि तिने अशी सटकन लावून दिली मला आणि रेयाज असा बघतोय, अहो मम्मा. आणि मी बोलते म्हणजे मम्मा काय करतेय तू? आता मी मोठी झाली आहे, 2 मुलांची आई आहे, काय म्हणते तू मला? तर तो मला बोलतो, रेयाज नंतरला आता मी अहो मला सांगणार, ती तुला फटके देणार बरोबर. आणि तू आता आता मला फक्त काय बोल, मग मी अहो मला सांगणार. आणि आता परवा जेव्हा पडलेला तेव्हा मुद्दामून येऊन मम्मीला सांगितलं का तू? नाही. सो बेसिकली मी तिला बोलली नाही की तो पडला म्हणून, नाहीतर मग ती परत कर 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 करत राहील, तुझं लक्ष कुठे होतं, तुम्ही का त्याला सोडता खाली, चालू होईल ती. म्हणून मी तिला सांगितलं आणि त्याने मुद्दामून येऊन त्याच मुद्दामून मोमेंटला असं एकदम त्याने पिन पिन मारली. टाकली अशी लगेच. लगेच मारली पिन. अहो मग मला सांगितलं नाही मी पडला ते. झालं तिने तेवढंच ऐकलं तर ती सुरूच झाली नंतरला. तुम्ही कसं त्याला सोडलं, दाखव मला बिटू पप्पा कुठे लागलं तुला. मग त्यांनी अजून अजून काहीतरी बटर बटर लावून दाखवलं तिला. मग नंतर बोलतो थोडासा पाय दुखतोय माझा, बट इट्स ओके, मी तो मॅचला पण जातो शाणा परत आहे आता. एकदम. आणि मम्मीचा एकदम. सॉफ्ट कॉर्नर त्याच्यासाठी इतका आहे. तर अर्धा टाइम हा. ती मम्मीची बडबड ऐकते का त्याच्यामुळेच. हो एक्झॅक्टली. कारण तो उद्योग करणार आणि मम्मी त्याला एकदम असं अरे नाही रे हो, तो माझं बाबा छोटं सोना. बाळ आहे, माझे शनू राणा आहे, लेटिगो पाल आहे. राणा नको ग त्याला हे करू. पहिलं त्याच्याकडे कॉन्स्टंट आहे, बाकी माझं काही नाहीये. कारण त्या मुलांकडे कॉन्स्टंट आहे आणि लड्डूगोपाल माझा एकदम सो स्वीट अँड व्हेरी व्हेरी ऑनेस्ट आहे. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की मेन सपोर्टर माझी आऊ मम्मा आहे. आणि त्याला मी आजी वगैरे नाही म्हणायचं. आधीच इन्स्ट्रक्शन तिन्ही नातवंडांना दिलेले, डोंट कॉल मी आजी, हा मला आजी आवडत नाही. त्यामुळे मला आऊ मम्मा, आऊ म्हणजे सगळ्यात मोठी आणि मम्मा म्हणजे मम्मा. त्याच्यामुळे त्याला तिन्ही नातवंड माझी आऊ मम्मा म्हणतात. पंडित तू रेयांच्या व्हायच्या आधी म्हणजे असं लहान असताना वगैरे एवढ्या बडबड ऐकली होतीस का मम्मीची की रेयान झाल्यानंतर जेवढी ऐकली आहे? नाही ती आधीपासून होती. ती तर जेवण बनवताना पण गाणी बोलते. ती जेवण बनवताना पण कटकट करायची आधी इकडे होती तेव्हा. अरे तुम्हाला काय कळतं की नाही कार्ट्यांनो, आई किती कष्ट करतेय, तुम्हाला लहानाचं मोठं केलंय, सगळं चालू असेल तर जेवण. ऐकणारा कोण नव्हतं तिकडे. किचन मध्ये ती एकटीच तिचं ऐकायची आणि तिचा तो टेप रेकॉर्डर चालू असायचा FM. ती जुन्या काळातली कुठली तरी गाणी बाबा जमान्यातली चालू असायची. हो. आणि आम्ही बेडरूम मध्ये बसून आपलं आपलं रामशिवा गोविंदा, तुला काय बोलायचं ते बोल, आम्ही आमचं कामं चालू आहेत. पण टेबल्स हॅव टर्न. म्हणजे जेव्हा लहान होतो आम्ही आणि आजी आजोबा फेवर करायचे आपल्याला, तेव्हा मम्मी कशी कटकट करायची, बडबड करायची. आणि आता स्वतः एकदम नातवंडांना कसं एकदम फेवरिझम करते तेव्हा. हो तेव्हा नाही, तेव्हा मग आपणच दिसायचो तिला फटके घालायला. आणि आता पण उगाचचे फटके. हो आता पण. हो आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया कारण खूप मोठा झालेला आहे. तर आम्ही पुढचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये टाकू, तो नक्की पहा. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट टाईम. अंटिल देन, चाओ.